ज्या देशांमध्ये जास्त पैसा आहे तिथे तुलनेने शिक्षणही जास्त आहे. जर शिक्षण कमी आणि पैसा अचानक आला असता तर काय झालं असतं? फक्त बर्बादीच झाली असती. 1990 पर्यंत भारत आणि चीन या दोन्ही देशांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न अगदी सारखं होतं आणि दोन्ही देशांचा साक्षरतेचा दरसुद्धा तसाच होता. पण आज चीनमध्ये फक्त 2 ते 3% लोक अशिक्षित आहेत, बाकी सगळे साक्षर झालेत. आपण 80% कमी साक्षर आहोत. जितके आपण साक्षरतेमध्ये मागे तितकेच आपण उत्पन्नातही मागे. आज त्यांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न आपल्या 5 पट आहे. जर तुम्ही आतून खरंच शिकलेले असाल तर बाहेरूनही समृद्ध व्हायला लागता. पण जर उलट केलं म्हणजे शिक्षण नाही, पण कुठून तरी तुम्हाला पैसे मिळाले तर त्याचा शेवटी नाशच होतो. पाकिस्तानमध्ये हेच घडलं. त्यांच्या देशाची जी जिओपॉलिटिकल स्थिती होती ती अशी होती की 1980च्या दशकात त्यांना सोव्हिएत संघाविरुद्ध लढण्यासाठी भरपूर डॉलर मिळाले. त्या डॉलर्सचा वापर करून पाकिस्तानने स्वतःलाच बर्बाद केलं. आपली जी सर्वात जास्त तीव्र इच्छा असते ना, तिच्या मार्गात आपण स्वतःच उभे राहतो, दुसरं कोणी नाही.